ऐका श्री दत्तात्रय आख्यान। पार्वतीस सांगे त्रिलोचन, सकळ पतिव्रता माझी पूर्ण अनुसया जाण पतिव्रता। कैलासामधला हा प्रसंग आहे, लक्षात घ्या। पतिव्रतेचं सामर्थ्य काय असतं हे या भगवान श्री दत्तात्रयांच्या कथेतून आपल्या लक्षात येतं। आणि म्हणून शब्द तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे पतिव्रता तिची देवावरी सत्ता। आणि म्हणून मी तुम्हाला सांगेल, 16 सोमवार नाही केलं तरी चालेल, गुरुवार नाही केलं तरी, आता हे मार्गशीर्ष महिनाच आहे ना, गुरुवार सुद्धा करायची काही गरज नाही का, हे शास्त्रामध्ये सांगितलं। हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही, मी तुम्हाला सांगत नाही। हिमालयाची कन्या पार्वती ज्या वेळेस तिला पाठवणी करण्यात आली लग्नानंतर, आणि भगवान शंकरासोबत ती जात असताना जेव्हा ते दोघे जण दर्शन घेतायत जोडीने मैनावतीचं, त्यावेळेस मैनावती मातेने पार्वतीला सांगितलं, एकच काम कर, करऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देव तुझा, करऊ सदा शंकर पद पूजा, नारी धर्मपती देव तुझा। श्री धर्माला पती हाच परमेश्वर आहे। श्री धर्माला पती हाच परमेश्वर आहे, पती हाच परमेश्वर। इथं बसलेल्या पतीला नाही काय किती छान वाटतंय बघा, आहे की नाही? पण परमेश्वराने सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्याला सुद्धा देवाऱ्यात मांडावं, त्या योग्यतेचं आपण राहिलं पाहिजे। नाहीतर परमेश्वर जर का दिवस मावळल्यानंतर त्याला जर 12 फूट डांबरी रोड पुरत नसेल तर त्याच्या पाया नाही पडलं पाहिजे, त्याचे पाय जोडले पाहिजेत, आहे की नाही? त्याच्या पाया पडायची काय गरज आहे? आणि म्हणून स्त्रीचा धर्म आहे आणि पातिव्रत्याचं सामर्थ्य सांगणारी कथा आहे, म्हणून लक्ष देऊ नये का? मी थोडक्या शब्दामध्ये तुम्हाला सांगेल। कैलासामध्ये काय झालं? कैलासामध्ये भगवान शंकर पार्वती मातेला सांगू लागले, अगं ह्या त्रैलोक्यामध्ये अनुसये सारखी पतिव्रता कोणतीच नाही। अनुसया हे त्रैलोक्यामध्ये सगळ्यात श्रेष्ठ पतिव्रता आहे। आपला नवरा दुसऱ्या कोणाचं तरी कौतुक करतोय, सहन होईल का? कोणाला सहन होणार नाही, खपणार नाही। आणि मग सगळ्यांना त्या ठिकाणी सांगण्यात आलं की या त्रैलोक्यामध्ये अनुसयासारखी पतिव्रता नाही। अनसूया, अनसूया म्हणजे काय? जिच्या ठिकाणी कुठल्याच प्रकारचा दोष नाही तिला म्हणायचं अनसूया। आणि अत्री म्हणजे जे 3 गुणांच्या पलीकडे आहेत, अशा अत्री ऋषी आणि अनसूया मातेच्या पोटी भगवान श्री दत्तात्रयांचा अवतार आहे। मी मगाशीच सांगितलं, हा अवतार म्हणजे तिन्ही देवांचं एकत्रीकरण।